नवी मुंबईमध्ये 2 दिवसा अगोदर महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली। नवी मुंबईमधील उरण भागामध्ये राहणारी यशस्वी शिंदे हिच्या प्रायव्हेट पार्टवरती शरीरावरती चाकूच्या अनेक जखमा होत्या। तसेच तिचा चेहराही दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली होती आणि हे सर्व करणारा दाऊद शेख नावाचा आरोपी अजूनही फरार आहे। या घटनेला 2 दिवस होऊन गेले। यशस्वी ही एका कॉल सेंटरमध्ये कामाला होती। ती नेहमीप्रमाणे गुरुवारी कामाला गेली, परंतु पुन्हा घरी परतलीच नव्हती। आई-वडिलांनी तिचा भरपूर शोध घेतला, पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि जेव्हा यशस्वी सापडली तेही मृत अवस्थेमध्ये। पोलिसांनी या घटनेमध्ये यशस्वीचे फोन चेक केले। फोनमध्ये सर्वात जास्त कॉलिंग होती ती दाऊद शेख या मुलाची। 2019 मध्ये दाऊद शेखने यशस्वीचा विनयभंग केला होता, त्यामुळे कुटुंबातील लोकांनी त्याच्या विरोधात फोस्को अंतर्गत तक्रार दाखल केली होती। त्यामुळे त्याला अटकही झाली होती। मग अटक झालेल्या दाऊद शेखने एवढे भयंकर कृत्य केलं कसं काय? पोलिसांनी अंदाज लावलाय, दाऊद शेख जेलमधून आल्यानंतर यशस्वी संघ मैत्री वाढवली, तिला माफी मागितली, त्यानंतर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि हा सर्व बदला घेण्यासाठी त्याने एवढे भयंकर कृत्य केले। यामध्ये पोलिसांनी अनेक पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी लावले, परंतु अद्यापही आरोपी पोलिसांच्या ताब्यात लागला नाही। आरोपी दाऊद शेख हा वारंवार आपले लोकेशन बदलत आहे। दाऊद शेख हा आरोपी आता पोलिसांना चॅलेंज देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे मुंबई, उरण तसंच महाराष्ट्रामध्ये या घटनेचा संताप व्यक्त केला जातोय। बरीचशी लोक या घटनेमुळे रस्त्यावरती उतरली आणि आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याला फासावर लटका अशी मागणी केली। परंतु 2 दिवस झाले पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे आणि आरोपी अजून पोलिसांच्या हाती का लागला नाही, या कारणामुळे नागरिकही संतापले, तसेच राजकारणामध्ये या गोष्टीची खळबळ उडाली। आता या जयश्री हत्याकांड प्रकरणी काही राजकीय नेते आता राजकारण करू लागलेत। इकडे एका मुलीचा जीव गेलाय आणि दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रातील राजकारणी नेते या गोष्टीवरती आता राजकारण करतायत।